नमस्कार. द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत. तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून आभार. आणि जे माझ्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब हे एकदाच करावं लागते. डबल जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर ते कॅन्सल होते सबस्क्राईब. त्याच्यामुळं सबस्क्राईब हे एकदाच करायचं आहे. आणि लाईक आणि शेअर आणि कमेंट हे प्रत्येक व्हिडिओला करायचं आहे. तर आज आपण हे मऊ लुसलुशीत असे उडदाच्या डाळीपासून बनवलेले वडे बनवणार आहोत. एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही छोट्या मोठ्या पार्टीसाठी सुद्धा हे बनवू शकता. चवीलासुद्धा अप्रतिम लागतात. तर तुम्ही बघू शकता किती छान मऊ सूत असे आपले हे दहीवडा तयार आहे. तर चवीलासुद्धा अप्रतिम आहे. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण कुठल्या कुठल्या डाळी वापरतो ते. त्या डाळी पण वापरताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळी मुगाची वापरू शकता किंवा उडदाची वापरू शकता. कोणी दोन्ही समप्रमाणात घेतलं तरीसुद्धा चालते. तर मी 2 वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ वापरणार आहे. तर डाळी हे निवडून घेतले मी. आता आपण याला 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. कारण याला पावडर वगैरे लावलेले असले त्यामुळे छान चोळून धुवून घ्यायची. तर 4 ते 5 पाण्याने मी हे डाळ छान स्वच्छ धुवून घेतली. बघू शकता किती खराब पाणी निघतं ते. आता आपण 4-5 पाण्याने डाळ धुवून घेतली. आता आपण ह्या डाळीमध्ये डबल पाणी घालूया. म्हणजे जवळपास डाळीच्या वरती हे 1 ते 1.5 इंच पाणी यायला पाहिजे. म्हणजे डाळ छान भिजल्या जाते आणि शक्यतो रुंद भांडं घ्यायचं म्हणजे डाळ व्यवस्थित भिजल्या जाते. तर आता आपण ही जवळपास 4 तास आपण ही डाळ भिजत घालणार आहोत. जर तुम्हाला हे दहीवडे सकाळी नाश्त्याला बनवायचे असेल तर तुम्ही हे डाळ रात्री भिजत घातली तरीसुद्धा चालते. तर मी ही सकाळीच मी 6 वाजता ही डाळ भिजत घातलेली आहे. तर हे 4-5 तास भिजू द्यायची म्हणजे छान भिजल्या जाते. तर 4-5 तासानंतर ती वरचं पाणी काढून टाकायचं आणि ही डाळ आपण पूर्ण चाळणीमध्ये काढून घेऊया. म्हणजे त्याचं पूर्ण पाणी खाली निथळल्या जाते. तर तुम्हाला दाखवते मी त्याप्रमाणे. आणि लगेच आपल्याला ही डाळ मिक्सरमधून काढून घ्यायची आहे. गरज पडली तर 1-2 चमचे पाणी वापरू शकता. शक्यतो पाणी वापरू नका. तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काही डाळ घालून घेतलेली आहे आणि आपण एवढ्या डाळीसाठी एवढे मसाले वापरणार आहोत. तुम्हाला दाखवते मी. 3-4 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या. 1 इंच आल्याचा तुकडा मी त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले. 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि प्रत्येक वेळेस आपण जेव्हा डाळ मिक्सरमधून काढू तेव्हा थोडं थोडं मीठ घालायचं. तर एकदम बारीक असं मिक्सरमधून हे आपण डाळ वाटून घेतलेली आहे. तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे. आता चला तर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि राहिलेली डाळसुद्धा आपण मिक्सरमधून काढून घेऊया. तुम्ही एखादा चमचा किंवा गरज खूप वाटली तर 2 चमचे पाणी वापरू शकता. तर राहिलेली डाळ पण मी थोडंसं मीठ घातलं आहे पुन्हा डाळीसोबत. आता ही सगळी डाळ आपण एकसारखी बारीक वाटून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायची. आपण ही सगळी डाळ वाटून घेतली. जवळपास हे पीठ आपल्याला 4 ते 5 मिनिट मस्त फेटून घ्यायचं आहे. तुम्ही जेवढे जास्त हे पीठ फेटून घ्याल तेवढे जास्त तुमचे मऊ लुसलुशीत हे वडे तयार होतील. तर 3-4 मिनिट मी हे पीठ मस्त फेटून घेतलेलं आहे. थोड्या वेळ आपण याला झाकण ठेवून बाजूला ठेवा. एक 5-6 मिनिट आपल्याला थोडंसं पीठ भिजू द्यायचं. कारण त्याच्यामध्ये आपण मीठ मसाले घातले तर थोडं छान मुरलं जातं. आता एक 5-6 मिनिटानंतर पुन्हा मी पीठ 1 मिनिटभर छान फेटून घेतलं. फेटल्यानंतर एका वाटीत पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं पीठ सोडून बघायचं. म्हणजे व्यवस्थित आपलं जर वर तरंगलं गेलं तर आपलं हे पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे. कारण याच्यामध्ये आपल्याला सोडा, इनो वगैरे काही वापरायची गरज नाही. तर एकीकडे मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेलाच्या बाजूला जी कढई तुम्हाला दाखवते या कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर त्या पाण्यामध्ये मी मीठ घातलं, थोडासा हिंग घातला. पाणी छान कडकडीत गरम करून घेतलं कारण आपल्याला वडे तळायपर्यंत थोडंसं ते थंड होईल. बघू शकता गॅस बंद केला मी. आता आणि वडे सोडताना प्रत्येक वेळेस आपले जे बोटं आहेत ते पाण्यात बुडवून घ्यायचे. म्हणजे वडे छान गोल सोडल्या जाते तेलामध्ये आणि हातालासुद्धा चिटकत नाही. तेल छान व्यवस्थित गरम करून घ्यायचं. त्यानंतर गॅस कमी करायचा आणि मध्यम गॅसवरती मस्त छान थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे.
म्हणजे मध्येपर्यंत छान तळल्या गेल्या पाहिजे आणि छान जाळी पण येते. तर बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे. सारखं हलवत राहायचं आहे. कलर छान आला आता आपण हे काढून घेऊया आणि राहिलेले जे पीठ आहे त्याचे पण आपण पुढे सोडून घेऊया. बघू शकता तुम्ही. चला तर पुन्हा आपण पहिल्यासारखंच थोडंसं प्रत्येक वडा सोडताना आपल्याला हाताला पाणी लावलं म्हणजे ते सोपं जाते. तर आता आपले हे सगळे जे वडे आहे ते सगळे तळून झालेले आहे. तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते, कारण मध्ये पण मस्त जाळी आली आहे. बघू शकता तुम्ही. माझा थोडा आवाज वेगळा येत आहे कारण मला सर्दी झालेली आहे. तर जे आपण गरम पाणी करून ठेवलं होतं त्यामध्ये मीठ आणि हिंग, त्यामध्ये आता हे वडे मी अर्धे वडे टाकले. एक 4-5 मिनिट ठेवायचे. तुम्ही थोडा जास्त वेळ पण ठेवू शकता जर तुमच्याकडे वेळ असेल तर. तर मी हे 4-5 मिनिट पाण्यात ठेवले. त्यानंतर हाताने थोडंसं प्रेस करून पाणी काढून टाकलं आणि शक्यतो रुंद भांडं घ्यायचं म्हणजे दही व्यवस्थित टाकलं जाते. आता हे गोड दही घेतलेलं आहे मी. यामध्ये मी पिठी साखर घेतलेली आहे, टाकली दह्यामध्ये आणि छान दही फेटून घ्यायचं. दही शक्यतो म्हशीच्या दुधाचंच दही लावावं, कारण ते थोडं घट्ट असतं आणि गाईच्या दुधाचं जे असते ते थोडंसं पातळ असतं. शक्यतो घट्ट दही वापरायचं आणि पिठी साखर वापरायची म्हणजे जास्त पाणी सुटत नाही. मस्त सगळ्या याच्यात आपण जे दही टाकून घेतलं वड्यावरती, त्यानंतर ही चिंचेची चटणी, याची रेसिपी मी ऑलरेडी टाकलेली आहे आणि वरतून हिरव्या पुदिन्याची चटणी, भाजलेले जिरे असते त्याचं पावडर बनवलं ते टाकलं, लाल तिखट, थोडंसं डाळिंबाचे दाणे, थोडीशी शेव आणि हे तुम्ही असंच फ्रीजमध्ये एक 10-15 मिनटं मस्त छान ठेवायचं म्हणजे छान लागतं ते थंडगार दह्यासोबत हे वडे. वरतून गरज पडली तर तुम्ही अजून थोडंसं गोड दही घेऊ शकता. दही शक्यतो तुम्ही थंडगार वापरलं तरीसुद्धा चालते. तर हे आज आपले हे छान मऊ लुसलुशीत असे आपला दहीवडा तयार आहे. रेसिपी आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.